स्तोत्रसंहिता 34:13 मध्ये ना स्पष्टपणे लिहिलेले काय, तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला माहिती आहे हे कोणी लिहिलेलं आहे? दाविदाने लिहिलेले. त्याने हे कधी लिहिलंय माहिती? एक वेळ येते. ओके, दाविदाने हे स्तोत्र कधी लिहिलंय हे मी तुम्हाला सांगते, किंवा ह्या गोष्टी कधी घडल्या आहेत. हालेलुया. ज्यावेळेस दाविद राजा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत होता, अबिमलेखासमोर ज्या वेळेस तो आला होता, तो तावडीत सापडला होता आणि दाविदाकडे आता काही उरलं नव्हतं की तो स्वतःचा बचाव करू शकेल. त्यावेळेस दाविद राजाना वेडा पुरुष असल्याचं सोंग आणतो. तो असं तोंडावरून लाळ गाळतो, काहीतरी वेड्यासारखं वागतो आणि ज्या वेळेस नाही का की तो मतिमंद आहे किंवा त्याला काही कळत नाहीये, वेडा आहे असं ज्या प्रकारे जेव्हा तो ऍक्टिंग करतो. ओके, आणि बायबल सांगतं की त्याला दाविदाला म्हणतो, तो अबिमलेख म्हणतो, हा हा राजा आहे का? हा तर कोणीतरी वेड आहे. आणि हा वेड्यासारखा तो दिसत असतो त्यावेळेस दाविद राजा, म्हणून हा वेड आहे, ह्याच्याशी काय लढायचं, ह्याला काय करायचं असं म्हणून नाही का अबिमलेख त्याला हाकलून लावतो. ओके, आणि जेव्हा दावीद तिकडून निघतो, त्याने वेड्याचं सोंग घेतल्यामुळे त्याच्या जीवावर जी परिस्थिती बेतली होती ना, त्यातून दावीद आता काय झालंय, वाचवला गेलाय. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस त्या परिस्थितीतून तो निसटतो, त्यावेळेस परमेश्वराने देवाचे आभार मानण्याबद्दल, म्हणजे त्या त्रासातून, त्या संकटातून, त्या पीडेमधून, त्या त्या वाईट परिस्थितीमधून परमेश्वराने दाविदाला बाहेर काढलं. दावीद सुखरूप जिवंतपणे बाहेर आला त्या परिस्थितीमधून. त्यावेळेस दाविदाने हे लिहिलेलं स्तोत्र आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये ह्या स्तोत्राची सुरुवात कशी होते? दावीद म्हणतो, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ह्याच्यामध्ये हे जर स्तोत्रसंहिता 34 तुम्ही वाचलं ना, तर एके ठिकाणी नाही का दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 34:8 मध्ये, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. हालेलुया. खूप फेमस वचन आहे ना, सगळ्यांना माहितीये ना की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. हे वचन स्तोत्रसंहिता 34:8 मध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा, आणि जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वाढ पडते, वाण पडते, त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. हे माझं फेवरेट वचन आहे, माझं आवडतं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. की तरुण सिंह कसं लिहिलंय ना, इकडे एक थकलेला, म्हातारा झालेला, आजारी पडलेला सिंह नाही, तरुण सिंह जो स्वतःच्या बळावर कुठलीही शिकार करू शकतो, ज्याला कोणी अडवू शकत नाही. ज्यावेळेस तो ना जंगलामध्ये नाही का बाहेर पडतो, तेव्हा त्याच्या समोरून सगळे स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळतात. असा तरुण सिंह, त्याला सुद्धा वाण पडते, कमतरता पडते, त्याला सुद्धा काही मिळत नाही अशी परिस्थिती येते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही, म्हणजे कमतरताच पडत नाही. म्हणून दावीद राजाने लिहिलंय ना की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. हालेलुया. आणि हे स्तोत्र लिहिताना एके ठिकाणी दावीद राजा 13व्या वचनात लिहितो की तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं दाविदाने असं म्हटलं असेल? ज्यावेळेस अभिमलेखासमोर होता, दावीद ना काहीच उलट बोलला नाही. दावीद राजाने त्या वेळेस नाही का, म्हणजे कशी परिस्थिती होती पहा ना, दावीद राजा तावडीत सापडला होता, परंतु दावीद राजाने उलट काही न बोलता स्वतःचा जीव युक्तीने त्या परिस्थितीतून त्याने वाचवलं. तो सुखरूपपणे बाहेर पडला. कसं? त्याने तो वेडा आहे, त्याला काही कळत नाही असं सोंग आणलं. आणि ह्या परिस्थितीसाठी सुद्धा तो परमेश्वराचे आभार किती सुंदर स्तोत्र लिहून करतोय ना. आणि हा दावीद राजा ज्याने केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवला, जो परमेश्वराची आशा धरून राहिला, हा राजा म्हणतोय की तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. त्याच्या आधीचं वचन सांगतं पहा, 34:12 आणि 13 मी तुमच्यासाठी वाचते. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. हेच वचन सेम असंच्या असं वचन, हा रेफरन्स पेत्राने त्याच्या पत्रामध्ये लिहिलेला आहे.
Praise the Lord. Same. These verses, repeated in the New Testament also. सो तुम्ही असंही बोलू शकत नाही की नाही हे तर आउटडेटेड आहे, आता काही नाही, वी आर अंडर ग्रेस, आम्ही कृपेच्या अधीन आहे, सो आमच्यावर कुठलंच पाप नाहीये, कुठलंच दंड नाहीये. परंतु पेत्र त्याच्या पत्रामध्ये, पेत्राची 2 पत्र आहेत नवीन करारामध्ये, ओके, आणि त्याच्या पत्रामध्ये तो हेच वचन लिहितो की सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा आणि दीर्घायुष्य चाहणारा किंवा ज्याला दीर्घायुष्य पाहिजे तर त्या मनुष्याने काय करावं, आपली जीभ दुर्भाषणापासून आणि आपले ओठ कपटी भाषणापासून आवरावे. इन शॉर्ट नीतिसूत्र 18 की जिभेच्या ठाई मृत्यू आणि जीवन आहे. हालेलुया. तुम्हाला जर दीर्घायुष्य राहायचंय पाहिजे, तुम्हाला लाईक लॉंग लाईफ पाहिजे, तुम्हाला आशीर्वादित जीवन पाहिजे, तुम्हाला सुख भोगायचंय, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काही लाईक समजतंय का तुम्हाला की इकडे परमेश्वर आपल्याला काय शिकवू पाहतोय, परमेश्वराला आपल्याला काय सांगायचंय. प्रेज द लॉर्ड. पहा, पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 10वं वचन कोणीतरी वाचा. 1 पेत्र 3:10. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. सेम आपण स्तोत्रसंहिता 34:13 मध्ये वाचलं तेच वचन आहे. इनफॅक्ट त्याच्या पुढे 11-12 वचन आहे, ते सुद्धा इथलंच आहे. या स्तोत्रसंहितेचा, याच वचनांचा रेफरन्स आपल्याला पेत्र नवीन करारामध्ये तिकडच्या मंडळीला सुद्धा देत आहे. म्हणजे हे वचन किती महत्वाचे आहे, तुमचे शब्द, तुमची वाणी किती जास्त महत्वाची आहे. तुम्हाला समजतंय. सी, युअर ब्लेसिंग्स आर इन युअर माउथ, द कॅपॅसिटी ऑफ युअर माउथ. हालेलुया. तुमच्या मुखामध्ये किंवा तुमची जी कॅपॅसिटी आहे, तुमची जेवढी स्वतःला वचनानुसार सामावून घेण्याची क्षमता आहे ना, त्यामध्ये हे सगळे आशीर्वाद आहेत. हालेलुया. म्हणजे मी तुम्हाला सांगते, काहीच जर जमत नसेल ना तर अगदी शांत बसावं, पण मुखातून वाईट काढू नये. राग, चिडचिड, नकारात्मक, दुःख, अपयश, तळतळाट किंवा फिलिंग्स ज्या चांगल्या नाहीयेत, ह्या गोष्टींना शब्दाचं स्वरूपच देऊ नका. हालेलुया. ज्या वेळेस असं होईल, इनफॅक्ट त्यावेळेस नान्य भाषेत बोला आणि त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की ह्या परिस्थितीमधून तुम्ही बाहेर पडताय. कुरकुर, किरकिर हे परमेश्वराला आवडत नाही, आणि ह्याने काय होतं माहिती, ह्याने तुमच्या स्वतःवरच परिणाम होतोय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सायंटिफिकली सुद्धा हे प्रूव्हन आहे. ऍज अ डॉक्टर मी तुम्हाला सांगू शकते, ज्यावेळेस तुम्ही नकारात्मक बोलता तर कुठले हॉर्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये ऍक्टिव्हेट होतात, कुठले संप्रेरक तुमच्या मेंदूमध्ये काम करतात, कुठले गुड हॉर्मोन किंवा गुड एन्झाईम्स आणि हे सगळे काम करतात, कुठले बॅड हॉर्मोन काम करतात, आणि मग तुमचं मूड कसं डिप्रेस्ड होतं, तुमचं नाही का पोट किंवा आपल्या आतड्यांमधून जे स्त्राव ते कसे काम करतात, आणि मग कसं आपलं शरीर रिस्पॉन्स करतं, हे मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकते. बट अपार्ट फ्रॉम दॅट, बायबलमध्ये ह्या गोष्टी आधीपासूनच दिलेल्या आहेत, जे आता लोक संशोधन करतायत, शिकतायत, आणि ज्याच्यावर लोक आता काम करायला लागली आहेत. प्रेज द लॉर्ड. इकडे स्पष्ट सांगितलंय की तुम्हाला सुखी राहायचंय, तुम्हाला आयुष्य तुमचं खूप चांगलं पाहिजे, तुम्हाला जिवंत जीवनाचे सुखी जीवन भोगायचंय, तुम्हाला दीर्घायुषी जर व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला ते करायचंय, ते आपली जीभ कपटी भाषणापासून आणि आपले ओठ कपटी भाषणापासून, आपली जीभ दुर्भाषणापासून तुम्हाला आवरायची आहे. आपण काल पाहिलं ना की कुठलंच कुचकं भाषण तुमच्या मुखातून न निघो. इफिस्करास पत्र मध्ये आपल्याला कोण सांगतंय? प्रेषित पौल सांगतोय. इफिस्करास पत्र 4:29. कॅन समवन रिपीट? आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पहा, इथे देवाचं वचन काय सांगतंय की आता सिस्टरने वाचलं की कोणताही वाईट शब्द, प्रेज द लॉर्ड, कोणताही वाईट शब्द, बायबल सोसायटी ऑफ इंडियाच्या बायबलमध्ये लिहिलंय की कोणतेही कुचकं भाषण तुमच्या मुखातून बाहेर पडू नये. इंग्लिशमध्ये लिहिलं आहे अनहोलसम वर्ड, किंवा जे शब्द परिपूर्ण नाहीये, जे अपूर्ण आहे, जे चांगले नाहीयेत, योग्य नाहीयेत, ते शब्द बोलू नका. ओके. प्रेज द लॉर्ड. आज मी ज्या वेळेस नाही का हे ऍक्च्युअल ग्रीक मध्ये काय लिहिलंय हे जेव्हा मी स्टडी करत होते ना, आय केम अक्रॉस वंडरफुल वर्ड. एक असा सुंदर शब्द मला मिळाला जो मी माझ्या मेडिकल फील्ड मध्ये खूप आधी शिकलेला आहे, पण मला माहित नव्हतं की हा शब्द परमेश्वराने इथे या अर्थासाठी वापरला आहे. ओके. सो जर तुम्ही इफिस्करास पत्र 4:29 मध्ये जे लिहिलंय की कसलेही कुचके किंवा ना वाईट भाषण तुमच्या मुखातून न निघो, किंवा अनहोलसम साठी, वाईट साठी, कुचकेसाठी किंवा
करप्ट वर्ड इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे, करप्ट. ओके, त्यासाठी जो शब्द ना ग्रीक भाषेमध्ये वापरला आहे ना तो आहे सॅप्रोज. सॅप्रोज, SAPROS, सॅप्रोज. ओके, सॅप्रोज म्हणजे काय माहिती का? कुजलेलं, सडलेलं, नासलेलं, किंवा ज्याच्यामध्ये विघटनची किंवा आता नाही का एखादी वस्तू सडून कुजून ज्यावेळेस विघटन व्हायला लागतं, जी प्रक्रिया सुरू झाली आहे, त्याचा अर्थ होतो सॅप्रोज. किंवा अगदी वर्थलेस, अयोग्य, ज्याचा काही उपयोगच नाहीये, ज्या एखाद्या वस्तूने किंवा ज्याने स्वतःचं नाही का सत्व हरवलं आहे, ज्याचा आता कोणालाच उपयोग होणार नाही, ती एबिलिटी गमावली आहे, ती कुवत गमावली आहे, म्हणजे सॅप्रोस, म्हणजेच कुचकं, म्हणजेच करप्ट. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल, ओके, एखादी भाजी खराब झाली, एखादं फळ किंवा समजा कांदे वगैरे आणलेत आणि त्याला पाणी सुटलं आहे, मग त्याला बुरशी लागली आणि त्याच्यामध्ये आळ्या पडल्यात, की कसं खराब होतं ते. किंवा एखादं फिश वगैरे, नॉनव्हेज जर खात असाल तुम्ही, ओके, फिश असेल तर ते खराब झालेले मासे किंवा शिळे झालेले मासे, ओके, कसा एक टिपिकल घाणेरडा स्मेल येतो त्याच्यातून, एकदम घाणेरडा वास येतो, कुजलेल्या वस्तूचा कसा वास येतो. ओके, सो त्यासाठी कुजलेलं, सडलेलं, नासलेलं ह्याच्यासाठी जो शब्द आहे तो आहे सॅप्रोज. आणि हा शब्द परमेश्वराने इथे वापरला आहे ओरिजिनल ग्रीक लँग्वेज मध्ये. प्रेज द लॉर्ड. जी ग्रीक भाषा आहे मूळ स्वरूपामध्ये, त्याच्या ठिकाणी जो शब्द वापरलाय त्याचा हा अर्थ आहे. विचार करा की फॉर एक्झाम्पल, एखादं फळ नासलंय, ओके, ते नासलंय, खराब झालं आहे, त्याला बुरशी लागलीये म्हणा, किंवा त्याला पाणी सुटलंय आणि खूप आंबट वास येतोय आणि हळूहळू त्याच्यामध्ये आळ्या पडायला लागल्यात, किंवा ते एकदम खराब व्हायला लागले, खूप जास्त खराब झाले, तो वास सहन होत नाही असं झालंय, त्याच्या अवतीभोवती माशा फिरतायत आणि फ्लाईज, ओके, चिलटं वगैरे फिरायला लागली समजा. तर ती दशा दाखवणारा शब्द, त्या फळाची, त्या प्राण्याची किंवा त्या वस्तूची ती जी नासण्याची जी प्रक्रिया आहे, ती दशा दाखवणारा शब्द परमेश्वराने ते भाषेसाठी, आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दासाठी का वापरला असेल? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. विचार केला की परमेश्वराने इतका गंभीर, इतका सिरियस, इतका जड शब्द इकडे का वापरला असेल? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इकडे याचा अर्थ काय होतो माहिती? समथिंग दॅट हॅज लॉस्ट इट्स पर्पज अँड फंक्शन. म्हणजे एखादं फळ आहे, ते फळ आपल्या शरीरासाठी चांगल्यासाठी आहे, आपली भूक मिटवण्यासाठी आहे. आता ते फळ ज्यावेळेस नासलंय, कुजलंय, तर त्या फळाने त्याची ज्या कामासाठी आहे ना, ते योग्यता किंवा त्याचं फंक्शनिंग कॅपॅसिटी किंवा त्याची ती काम करण्याची कुवत आता गमावून बसले. आता ते कोणाच्या खाण्याच्या लायकीचं नाहीये, कशासाठीच वापरायच्या लायकीचं नाही. काही मासे किंवा एखादं नाही का नॉन व्हेज कुठलंही असेल, जेव्हा ते खराब होते, ओके, जेव्हा ते इतकं खराब होतंय, नाचतंय की ते सडायला लागतंय, तर ते कोणाच्या खाण्याच्या लायकीचं नाहीये, उलट ते ना आता फेकून देण्याच्या योग्यतेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तो शब्द परमेश्वर मुखातून निघणाऱ्या शब्दांसाठी, वाणीसाठी, भाषेसाठी किंवा आपण जे बोलतोय त्याच्यासाठी वापरतोय. सो परमेश्वराला इकडे काहीतरी गंभीर दर्शवायचंय की ज्या वेळेस असे शब्द बाहेर निघतात, अशा काही गोष्टी बाहेर निघतात ना, की जे देवापासून नाहीये, ज्याच्यामध्ये कृपायुक्त काहीच नाहीये, चांगलं नाहीये, उन्नतीकरिता बोललं जात नाही, कोणाला सांत्वन देणारे शब्द नाही, कोणाला चांगलं बोललं जात नाहीये, किंवा जे असे नकारात्मक, असे घाणेरडे शब्द आहेत, असे जे काही शब्द आहेत ना, हे शब्द ना त्या दशेसारखे आहेत की एखादी वस्तू आता टाकून देण्याचे अशा स्तराला आले की तिला तुम्ही जरा वेळ पण तुम्ही टॉलरेट करू शकत नाही, की आता दिसते, आत्ताच्या आत्ता फेकून द्या, नाही तर हे बाकीच्या वस्तूंना पण खराब करेल. ते एखादं फळ आहे किंवा काय, त्याच्यामुळे काय होईल, अजून जास्त माशा येतील किंवा अजून जास्त तिकडे नाही का दुर्गंधी पसरेल आणि जे आजूबाजूला आहेत ना त्यांनाही त्रास होईल. ओके, सो कुजणं किंवा नाचणं म्हणजे काय माहिती, की ते वातावरणच पूर्ण खराब होऊन जातं, ते तिथे जी हवा आहे ती सुद्धा दूषित होऊन जाते, त्या सगळ्या गोष्टी खराब व्हायला लागतात. आणि परमेश्वर म्हणतो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुखातून असे शब्द काढता, कुचके शब्द, तर ते शब्द त्याच प्रकारे आहेत की जे आता ना त्या शब्दांमुळे ना दुसऱ्यांच्या जीवनामध्ये नाही का ती दुर्गंधी म्हणा किंवा ते वाईट गोष्टी व्हायला लागतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो याचा अर्थ इकडे काय माहितीये की मॉरल करप्शन किंवा नाही का एकदम भ्रष्ट झालेले, दूषित झालेले, एकदम नीच असं किंवा
खालच्या दर्जाची ज्याची क्वालिटी किंवा योग्यता आहे अशा प्रकारचे शब्द किंवा समथिंग विच इज अनफिट फॉर यूज, म्हणजे ज्याचा वापर करण्यासाठी आता अयोग्य आहे, लायक नाही, लायकीचं उरलेलं नाहीये, असे शब्द ज्यावेळेस तुम्ही वापरताय, अशा गोष्टी तुमच्या मुखातून निघतायत, तर ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण ठरतं. बायबल सांगते काय? ऐकणाऱ्यांच्या. म्हणजे समजा मी काही बोलतेय तर समोरचा व्यक्ती ऐकतोय त्याच्या नाशास कारण ठरणार, पण असं नाही लिहिले की ऐकणाऱ्याच्या. बायबल सांगतं ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण ठरतं. म्हणजे काय? मी जे बोलते ते मी सुद्धा ऐकतेय आणि समोरचा पर्सन सुद्धा ऐकतोय, म्हणजे आम्ही दोघं ऐकतोय. पण हे जे करप्ट शब्द, घाणेरडे शब्द किंवा श्रापाचे शब्द किंवा दोष देणारे शब्द, कुचके शब्द जे निघालेत, अनहोलसम अयोग्य शब्द जे निघालेत, ते जे मी ऐकते आणि समोरचा ऐकतो, ह्या दोघांच्या नाशासाठी कारण ठरतं. हालेलुया. म्हणजे बोलणारा भलेही बोलून जातो, पण तेच त्याचे शब्द त्या व्यक्तीच्याही जीवनात काम करतात, कारण बिकॉज ही हिमसेल्फ इज हिअरिंग व्हॉट ही हॅज स्पोकन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय का तुम्हाला की बोलणं आणि शब्द जपून वापरणं हे किती जास्त महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे हे. प्रेज द लॉर्ड. आम्ही ज्यावेळेस मेडिकल फील्डमध्ये लाईक नवीन होतो, आम्ही ज्यावेळेस पॅथॉलॉजी शिकत होतो सेकंड इयरला असताना, आणि पॅथॉलॉजीमध्ये नाही का काही ऑर्गॅनिझम्स म्हणजे काही बॅक्टेरिया, व्हायरसेस, काही असे सूक्ष्म जंतूंबद्दल आम्ही स्टडी करत असताना एक शब्द आला होता, सॅप्रोफायटिक. ओके, सॅप्रोस और सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्स, म्हणजे असे सूक्ष्म जंतू, असे प्रकारचे न दिसणारे किडे की जे फक्त ना मायक्रोस्कोप खाली दिसतात, पण ते सॅप्रोफायटिक असतात. म्हणजे काय माहितीये का? म्हणजे हा शब्द आम्ही त्यावेळेस शिकला होतो, आणि आज ज्यावेळेस मी हे बायबल स्टडी करत होते तर हा शब्द कुठून आल्याने मला समजलं. सो सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम म्हणजे अशा प्रकारचे सूक्ष्म जीव जे दुसऱ्या मेलेल्या, नासणाऱ्या, कुजलेल्या, सडलेल्या वस्तूंवर स्वतःचं पोट भरतात आणि त्या गोष्टींवर राहतात. जसं की एखाद्या ब्रेडवर लागलेली बुरशी, ज्यावेळेस तो ब्रेड खराब होतोय, ती वस्तू खराब होते, त्याच्यावर बुरशी येते. बुरशी किंवा फंगस ज्यावेळेस एखादी वस्तू नासायला लागते, खराब व्हायला लागते, त्याच्यावर येते. सो बुरशी ना एक प्रकारचा जंतू आहे, एक प्रकारचा जीव आहे, जो दुसऱ्यांना नाश पावणाऱ्या वस्तूंपासून स्वतःचं पोट भरत असतो. बरेचसे बॅक्टेरियाज आणि काही ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरामध्ये असे असतात की ज्या वेळेस एखादं जखम होते किंवा एखादा अवयव निकामी व्हायला लागतो, त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये ते काम करतात आणि त्या वाईट गोष्टींमधून नाही का त्यांचं नाही का संख्या वाढते किंवा ते जास्त बहुगुणित व्हायला लागतात, त्यांचं प्रमाण वाढायला लागतं, ते इन्फेक्शन वाढायला लागतं, कारण ते अशा वाईट ठिकाणीच ते नाही का पैदास त्यांची होते आणि ते वाढतात. प्रेज द लॉर्ड. जर कोणाला कॅन्सर झाला असेल, तुम्ही ऐकलं असेल किंवा मला माहित नाही, बर्न केसेसमध्ये म्हणा, जेव्हा खूप जास्त सिव्हिअर बर्न झाला आहे आणि खूप ट्रीटमेंट देताय, सगळं करताय, आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये ना असं होतंय की लवकर हिलिंग होत नाहीये, कंटिन्युअस जखम चिघळते. एक वेळ येते ज्या वेळेस ना आपोआप त्या शरीरामध्ये आळ्या पडायला लागतात जिवंत माणसाच्या. आय हॅव सीन अँड ट्रीटेड सच केसेस ओके इन माय प्रॅक्टिस, की लिटरली असे छोट्या आळ्यानंतर मोठे वर्म्स, मोठ्या आळ्या, लिटरली असे किडे शरीरात पडायला लागतात. तुम्ही कितीतरी ट्रीट करताय तरी सुद्धा त्या शरीराचा काही भाग असा हे झालेला असतो की त्या, आणि ते वाढायला असं नाही की आज एक आणि नंतर असं इतकं प्रमाण वाढायला लागतं. सो जो भाग खराब होतोय, जी जखम आहे, त्याच्यावर हे ना स्वतःचं पोट भरतात आणि वाढतात. मी कॅन्सरचे असे काही पेशंट पाहिले, ज्यावेळेस माझी कॅन्सर युनिटला पोस्टिंग होती त्यावेळेस किमोथेरपीला येणारे, रेग्युलर येणारे, परंतु तरी सुद्धा जास्त फरक पडत नाहीये. मग कॅन्सरचा त्यांनी ड्रेसिंग केलं आहे, ऑपरेशन केलंय, ती जखम भरून येत नाहीये, आणि मग काही दिवसांनी तिकडे अळ्या पडतायत, 1 अळी 2 अळी असे नाही का, तिथून ते अशा लिटरली अशा प्रमाणापेक्षा जास्त चालत्या फिरत्या जिवंत माणसामधून अशा सफेद अळ्या बाहेर पडतात. अशा केसेस आम्ही पाहिल्या आहेत आणि अशा ट्रीट केल्या आहेत. इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. इतकं असं हे होऊन जातं ना की ते माणूस, ते व्यक्ती कसं जगत असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एखादं मरण पावलेलं आहे आणि त्या शरीरावर हे होतंय, ठीक आहे, परंतु जिवंत असणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा अशा गोष्टी झाल्या. सो ती जी प्रक्रिया आहे ना त्याला म्हणतात सॅप्रोफायटिक, किंवा ते जे जंतू आहेत त्याला म्हणतात सॅप्रोफायटिक. आणि हा शब्द परमेश्वर इकडे वापरतो आणि परमेश्वर म्हणतो की कसलंच कुचकं भाषण, म्हणजे विचार करा, ज्यावेळेस तुम्ही नकारात्मक बोलता, ज्यावेळेस तुम्ही अयोग्य शब्द काढता, ज्यावेळेस रागामध्ये तुम्ही काहीतरी बोलता, ज्यावेळेस तुम्ही असं काहीतरी, त्या समोरच्या व्यक्तीसाठी किती
किती घातक आहे. समोरचा व्यक्ती नाही का किती त्या शब्दांच्या प्रभावामधून कशा प्रकारे जात असेल. विचार करा स्पिरिच्युअली ओके त्या व्यक्तीच्या जीवावर कसा आघात होत असेल. आत्मिक जगामध्ये ती व्यक्ती किती किती जास्त वुंडेड जखमी होत असेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इट्स नॉट गुड. आणि देवाला माहिती आहे की हे आपल्या सुद्धा नाशाचं कारण ठरत आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला सांगितलंय की वाईट गोष्टींपासून आपली जीभ, दुर्भाषणापासून आपली जीभ आणि कपटी भाषणापासून आपलं ओठ आवर. काही लोकांना कंटिन्युअसली नाही का कोणालाही फोन लावला ना म्हणजे कोणाचाही असू दे, मैत्रिणीचा असू दे, कदाचित आईला लावतील, बहिणीला लावतील, अजून कोणाला लावतील, असं झालं तसं झालं हे झालं, इन डिटेल कंप्लेनिंग करत राहतात एकदम ए टू झेड. समोरच्या माणसाकडे कधी वेळही नसेल तेवढा, पण नाही मग असं झालं, मग तसं झालं, मी ह्या स्टोरीला लागून, दुसरी त्या स्टोरीला लागून, तिसरी स्टोरी, मग अजून कोणी, मग तिसरं कोणी, आणि मग समोरच्यालाही विचारणार. समोरचा मग जेव्हा दोन गोष्टी सांगणार त्याच्यामध्ये स्वतःचं मत ऍड करणार आणि कंटिन्युअस चिडचिड, नकारात्मक, जजमेंटल, दुसऱ्याला दोष देणं, दुसऱ्याला नावं ठेवणं, ह्या गोष्टी सतत चालू राहतात. नाही माझ्या घरात असंच आहे, माझी लोक अशीच आहे, माझं हेच होतंय, मी तेच होतंय, आणि तुम्ही तेच 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 रिपीट करताय. तुम्ही तुमच्या मुखातून तेच शब्द काढताय. बायबल सांगते हे कुचकं भाषण, हे वाईट भाषण, हे नकारात्मक गोष्टी, हे चांगलं नाहीये. नो वंडर की तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आणि तुम्ही पुढे जात नाही. तुम्ही फिरून 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 तिकडेच अडकताय. का? कारण अजूनही काही बोलायचं, कसं बोलायचंय तुम्हाला समजलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी एक उदाहरण देत असते की शमूएल आणि एली याजकाचं. तुम्हाला माहितीये एली याजक जो होता हा देवाचा निवडलेला व्यक्ती होता, देवाचं भय बाळगून चालायचा, पण परमेश्वराने एलीला नाकारलं होतं. का? कारण त्याची जी दोन मुलं होती फिनहास आणि होफनी, ज्या वेळेस हे मंदिरामध्ये याजकाची सेवा करत असताना ही दोन मुलं आहेत ना मंदिरात येणाऱ्या लोकांशी, त्या स्त्रियांशी गैरवर्तन करायचे. जे अर्पण लोक आणायचे नाही का ते स्वतःसाठी घ्यायचे. परमेश्वराने जे सांगितलं होतं की जे याजकाने खाऊ नये, वेदीवर अर्पण करावं, ते सुद्धा गोष्टी हे लोकांना एका ओरबाडून घ्यायचे आणि खायचे. आणि नाही का देवाने नाही का एली त्याच्या मुलांना ताडण करत नाही, त्याच्या मुलांना शिस्त लावत नाही, त्याच्या मुलांना तो ओरडत नाहीये, आणि म्हणून हे पाहिलं आणि परमेश्वराने एलीला आणि त्याच्या दोन्ही मुलांना नाकारलं होतं. ते याजक पद आता नाही का परमेश्वर दुसऱ्यांकडे देणार होता. आणि अशा समयी ओके प्रेज द लॉर्ड, अशा समयी परमेश्वर ते वेदीच्या समोर, देवाच्या कराराच्या कोशासमोर जो एक नाही का एक सुकुमार बाळ झोपायचं, जे कराराच्या कोशासमोर नेहमी देवाच्या सानिध्यात झोपायचं ना, त्या शमूएल बाळाला परमेश्वर हाक मारतो, शमूएला शमूएला. शमूएल उठतो आणि पळत एली याजकाकडे जातो. हा मला कशाला उठवलं, काय झालं, काय बोला. एली म्हणतो मी नाही उठवलं, जा तू तुझ्या जागेवर जाऊन झोप. परत हा शमूएल जातो, कोशा पुढे जाऊन झोपतो आणि परत थोड्या वेळाने शमूएला शमूएला असा आवाज येतो. याला नाही कळत, ह्याला वाटतं मला एलीनेच बोलवलंय. परत उठतो आणि नाही का एली याजकाकडे जातो, बोला काय आज्ञा. एली म्हणतो अरे मी नाही बोलवलं, जा तू शांतीने झोप. आणि तिसऱ्यांदा परमेश्वर म्हणतो शमूएला शमूएला. आणि तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा ओके ज्या वेळेस हा पुन्हा एली याजकासमोर जातो शमूएल, मग एलीला आता समजतं की नाही ह्याच्याशी कदाचित परमेश्वर बोलायचा प्रयत्न करत असेल. ही सिच्युएशन तुम्हाला समजतेय का? विचार करा. आजपर्यंत परमेश्वर इतक्या वयाचा होईपर्यंत जो एली याजक आहे त्याच्याशी बोलायचा, परमेश्वर याजकांद्वारे बोलायचा, इस्रायलाशी संपर्क साधायचा. आजपर्यंत परमेश्वर एलीशी बोलायचा, पण आता असं काय घडलंय की परमेश्वर एलीशी बोलत नाहीये, त्या बाळाशी, त्याने का त्या मुलाशी बोलतोय. प्रेज द लॉर्ड. कारण एली परमेश्वराच्या नजरेतून आता ना हे झाला होता, तो त्या ठिकाणी आता व्यवस्थित नव्हता, आणि म्हणून परमेश्वराने ऑलरेडी एलीला नाकारलं होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एली चांगला होता, परंतु मुलांच्या बाबतीत तो कमजोर पडल्यामुळे परमेश्वराने त्या सगळ्या गोष्टींमधून आता एलीला हटवून शमूएलाला उभं करण्याची तयारी केली होती. पण तुम्हाला माहितीये शमूएलाला देवाचा आवाजच माहित नव्हता, त्याला माहितच नव्हतं. त्याने इतकं इतकं एली याजकाच्या हाताखाली तो राहिलेला की त्याला वाटायचं हा एलीचाच आवाज आहे, हा एलीचाच आवाज आहे, एलीच मला हाक मारतोय. एलीच्या आवाजाशिवाय दुसरा आवाज शमूएलाला माहित नव्हता. म्हणून 2-3 वेळा जातो आणि म्हणतो मला बोलवलं का, काय झालं. झोपेतून उठतोय, झोपेत सुद्धा नाही का त्याला कळतोय की एलीचा आवाज आहे. विचार करा, जर परमेश्वराचा आवाज त्याला एली सारखा वाटतोय म्हणजे कशा प्रकारे परमेश्वर बोलत असेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
किती जास्त एलीच्या अधीनतेमध्ये आणि त्या हाताखाली हा नम्रतेने वाढलेलं बाळ होतं हे शमूएल. प्रेज द लॉर्ड. आणि मग एलीला समजते की देव माझ्याशी नाही बोलत आहे, देवाने आज माझ्याशी बोलायचं नाकारलंय. परमेश्वर आज शमूएलाशी बोलतोय आणि तो म्हणतो आता जेव्हा तुला आवाज येईल ना तर म्हण की बोल काय आज्ञा परमेश्वर, तुझा दास मी ऐकत आहे. सो देवाशी कसं बोलायचं, कसा रिस्पॉन्स द्यायचा हे एलीने शमूएलाला शिकवलं. इतक्या ज्यावेळेस परमेश्वर बोलतो ना, कित्येक वेळा तुमच्या पास्टरद्वारे, तुमच्या मेंटर्सद्वारे किंवा वचनाद्वारे अनेकांद्वारे परमेश्वर बोलणार. पण परमेश्वराच्या त्या वाणीला ज्यावेळेस तुम्ही सहज घेता, या माणसाला तर मी रोज भेटतो, अरे हे तर काय मला माहितीये, असं सहज घेताना तुम्ही देवाची ती वाणी, देवाचं ती ती जी ताकीद असते किंवा जी वॉर्निंग असते ना ती मिस करता. हालेलुया. पहा, शमूएलला देवाचा आवाज कळला नाही, त्याला वाटलं एलीचाच आवाज आहे, परमेश्वर बोलतोय, ती वाणी त्याला एलीसारखी भासली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सुद्धा तुमच्याशी बोलणारे, तुमच्या हितचिंतक लोक आहेत, तुम्हाला चांगलं सांगणाऱ्या लोकांना मग कदाचित ते तुमची कान उघडणी करत असतील किंवा कदाचित ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजवत असतील, पण तुम्ही जर त्यांना सहज घेत असाल ना, मी तुम्हाला सांगते त्या व्यक्तीच्या आवाजामध्ये परमेश्वराची वाणी तुम्ही मिस करताय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो शमूएल शिकला देवाशी कसं बोलायचंय. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर स्वतः आपल्याला हात धरून शिकवते की काय बोलायचंय आणि काय नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जसं सांगतो तसं करा. किती राग येऊ दे, किती चिडचिड होऊ दे, किती वाईट वाटू दे, किती दुखी होऊ दे, काहीही होऊ दे, तुमच्या मुखातून कसलंच कपटी, कसलंही वाईट, कसलंही दुर्भाषण निघू देऊ नका. तुमचे ब्लेसिंग्स तुम्ही अडवताय. हे जे नाही का जखम झाल्यावर, घाणेरड्या गोष्टीवर, कुजणाऱ्या गोष्टींवर वाढणाऱ्या ज्या आळ्या किंवा जे त्याच्यावर वाढणारे जे जीवजंतू आहेत ना, त्यानुसार ह्या गोष्टी काम करतात. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही अंधकाराच्या गोष्टी बोलतात ना, त्यावर दुरात्मे काम करतात, त्यावर ना घाणेरडे काम करणारे, अंधकाराच्या राज्यातून हल्ले करणारे दुरात्मे काम करतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. डोंट ओपन द डोर्स. डोंट ओपन द डोर्स. हालेलुया. आपण स्वतः बोलायचं, नंतर म्हणायचं प्रभू हे असं का झालं. नो. काय बोलायचं हे परमेश्वराने सांगितलंय. आपल्या प्रभूकडून शिका की काय बोलायचं आणि काय नाही, कसं वागायचंय, कसं नाही, हे परमेश्वराकडून शिकून घ्या. हालेलुया. प्रभू कधीच कधीच कोणाला दोष देऊन बोलला नाही. कधीच परमेश्वर, म्हणजे ज्या वेळेस परमेश्वर मंदिराची धूळ धाण, आणि ज्या वेळेस परमेश्वर मंदिर सुद्धा ना साफ करत होता, इन द सेन्स सगळे व्यापार करणाऱ्यांना हाकलून लावत होता ना, त्यावेळेस पण त्यांना वाईट नाही बोला. परमेश्वर बोला, माझ्या परमेश्वराचं, माझ्या पित्याचं घर हे प्रार्थनेचं घर असेल म्हटलं, ह्याला तुम्ही लुटारूंची बुवा केली आहे. हालेलुया. हा आवेश असला पाहिजे की तुम्ही जरी बोलताय ना तरी तुमच्या मुखातून नाही का दैवी शब्द बाहेर पडतायत, परमेश्वराविषयीचा आवेश दिसून येऊ दे. हालेलुया. जग दिवसभर तुम्हाला सांगते, न्यूज मध्ये आज असं झालं, हे महाग झालं, ही वस्तू अशी झाली, इकडे ह्याचा ऍक्सिडेंट झाला, हा नवीन आजार आला, हे असं होतंय, पॉलिटिक्स मध्ये ते चालू आहे, जमिनींचे भाव एवढे वाढले, एज्युकेशन मध्ये असं घडतंय, त्याच्या ऑफिस मध्ये तसं झालं, आमच्या नातेवाईकामध्ये हे झालं. कंटिन्यू ह्या गोष्टी ना तुमच्या मनाला भरतायत की तुम्ही नाही का त्यानुसार बोलावं, जे घडतंय ते बोलावं, आणि तुम्ही तेच करता दिवसभर. आपण सगळेजण या समाजात राहतो आणि आपण सगळेजण बोलताना, कम्युनिकेट करताना ह्याच गोष्टी बोलतो, असं झालं, तसं झालं, हेच आहे, अरे हे सांगते, आपण सांभाळून राहायला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, परिस्थिती वाईट आहे, परिस्थिती बेकार आहे. वी टॉक अबाउट फिअर. आपल्या ह्या बोलण्यातून एक भीती दर्शवली जाते, आपल्या बोलण्यातून ना एक प्रकारचं खावड नेचर दर्शविला जातो. प्रेज द लॉर्ड. मग का आपण नाही का भीतीच्या विरोधात परमेश्वराचं सेफ्टी, प्रोटेक्शन बोलत नाहीये का? या आजारांच्या विरोधात आपण आरोग्य, दीर्घायुष्य बोलत नाहीये. बायबल सांगतं तुमचं मुख तुम्ही आवरा, म्हणजे सुखी आणि दीर्घायुषी जीवन तुम्ही जगाल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी पाहिलंय तो लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्ही काही चांगलं बोलताय, कसं तुमचं शरीर त्या चांगल्याला प्रतिसाद करतंय. ज्या वेळेस काही नकारात्मक, भीतीदायक, वाईट, द्वेषाचं, तिरस्काराचं बोलताय, कसं तुमचं शरीर त्याला तसं प्रतिसाद करतंय. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी लक्षात ठेवा. बिलकुल कमजोर पडू नका. तुमच्या शब्दानेच तुमचा न्याय होणार. ओके. आणि त्यानेच तुम्ही दोषी, निर्दोषी, अपराधी, निरपराधी ठरवले जाणार. हे वचन ना विसरू नका. हे वचन सदैव डोळ्यासमोर ठेवा.
भलेही असं होत असेल की एकटे पडला असाल, परिस्थिती खूप वाईट आहे, काही सुचत नाहीये, पैसा नाहीये किंवा संधी नाहीये, काहीच करता येत नाही, अशी कदाचित परिस्थिती असेल. आणि अशा परिस्थितीत कोणी काय चांगलं बोलावं ना? पूर्ण गमावलंय, सगळं हरलंय, तुमच्या लोकांनी तुम्हाला नाकारलंय, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केलाय. अशा परिस्थितीत काय चांगलं बोलावं? अशा परिस्थितीत कुठून चांगले शब्द निघणार, बरोबर? पण विश्वास ठेवा, तुम्ही कार्नल किंवा तुम्ही दैहिक मनुष्य नाहीये, तर तुम्ही परमेश्वराची संतान आहात. तुम्ही अशा वाईट परिस्थितीतच जीवनाची घोषणा करणारे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही जगासारखं नाही का नाशवंत बीजाने नाही, तर पेत्र त्याच्या पहिल्या पत्रामध्ये म्हणतो की अविनाशी बीजापासून, देवाच्या वचनापासून तुम्ही जन्म घेतलेला आहे. त्यामुळे तुमचे शब्द प्रत्येक तुटलेल्या, अपयशी, हरलेल्या, आशाहीन परिस्थितीमध्ये जीवनाची आशा निर्माण करणारी शब्द आहे. ज्या वेळेस ती परिस्थिती कितीही वाईट असू दे, तुम्ही त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस बोलता, चांगलं बोलता, वचन बोलता, आशीर्वाद बोलता, कृपायुक्त शब्द बोलता, वचनाची घोषणा करता, देवावर विश्वासाचे शब्द काढताना, तुम्ही त्याच गोष्टी होताना पाहणार. कारण विश्वासणारा जो आहे ना, तो विश्वासाने चालतो, तो दृष्टीने चालत नाही. म्हणून भलेही समोर तुम्हाला काही दिसू दे, त्या गोष्टी पाहून त्यानुसार तुम्ही चालत नाही, तर तुम्ही जे इथे पाहता, जे तुम्ही इथे ठरवता, त्यानुसार चालता. सो इथे काय पाहायचं ह्यासाठी स्वतःच्या मनाला ट्रेन करा. इथे काय पाहायचं आणि काय बोलायचं ह्यासाठी सराव करा. प्रॅक्टिस इट. हालेलुया. एव्हरी डे स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर आणि आरशामध्ये जी व्यक्ती तुम्हाला दिसते ना, त्या व्यक्तीवर चांगल्या गोष्टींची घोषणा करा, त्या व्यक्तीवर आशीर्वादाची घोषणा करा. तुमच्या स्वतःचं प्रतिबिंब आरशामध्ये पहा आणि टॉक टू दॅट इमेज, आणि त्या व्यक्तीला सांगा की तू स्ट्रॉंग आहे, तू बलवान आहे, तू ख्रिस्तामध्ये सर्व काही करू शकते, देवाने तुला दीर्घायुष्य देऊन आशीर्वादित केले, कुठल्या शरीरामध्ये तुझ्या शरीरामध्ये कोणताही आजार नाहीये, तू अपयशी नाहीये, जिथे जिथे तू जाते ती जमीन परमेश्वराने तुला दिले, मोठ्या कार्यासाठी परमेश्वराने तुला निवडलं आहे, तुझ्या हातचं प्रत्येक काम परमेश्वर यशस्वी करतो, तू परमेश्वराच्या हातातील शस्त्राप्रमाणे आहे, तू नवीन सृष्टी आहे, परमेश्वर जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे तो तुझ्यामध्ये वस्ती करतो, तू पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. अशी सवय लावा, असं बोलायला लागा. असं करता 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 ना तुमच्या लोकांवर बोलायला लागा, तुमच्या फॅमिलीवर बोलायला लागा. आणि ही गोष्ट आज केली आणि दिवसभर नकारात्मक बोलला असं नाहीये. एव्हरी डे कीप ऑन डुईंग इट, कीप ऑन रिपीटिंग इट, कीप ऑन ब्लेसिंग युअरसेल्फ. हालेलुया. कीप ऑन कंटिन्युअली ब्लेस युअर फॅमिली मेंबर्स, ब्लेस युअर वर्क, ब्लेस युअर जॉब, ब्लेस युअर बिझनेस, ब्लेस युअर मनी, ब्लेस ब्लेस ब्लेस. हालेलुया. ब्लेसिंग्स रिलीज करा, आशीर्वाद रिलीज करा. तुमची परिस्थिती, तुमचं जग, वातावरण बदलून टाका. समोर कोण कसं आहे ते बघू नका, ती व्यक्ती कशी पाहिजे हे इमॅजिन करा आणि त्यानुसार आशीर्वाद बोला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुमचं मुख, तुमचं जीभ दुर्भाषणापासून आणि तुमचे ओठ कपटी भाषणापासून आवरा असं लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दावीद राजा इतकं सुंदर बोलतो ना. मी तुम्हाला आता स्तोत्र संहितेमधून सांगणार आहे की दावीद शब्दाबद्दल काय बोलतो. ओके. प्रेज द लॉर्ड. आपण मंडेला पाहूया अजून ह्याच विषयावर. हा विषय आपला झाला की ओके, गॉडलीच मी अन्य भाषेवर सुरू करणार आहे, बिकॉज काही लोकांचे डाऊट आहेत, काही लोकांना अन्य भाषा आहे, दान आहे, खूप सुंदर बोलतातही, पण तरी सुद्धा कुठेतरी मनामध्ये संशय आहे. काही लोकांना कळत नाहीये की भाषा मला मिळाली आहे की नाही, मी कॉपी करतोय का दुसऱ्याचं, का मी कशावरून ही देवाचीच आहे, मी अंधकाराची, सैतानाची भाषा तर बोलत नाहीये ना, का बोललं पाहिजे. कारण असे काही लोक आहेत जे अन्य भाषा चुकीची आहे असं सांगतात, परंतु लोकांपेक्षा बायबल काय सांगतं हे आपण पाहूया. बोललं पाहिजे का बोलावी, कधी बोलावी, कशी बोलावी, कुठल्या प्रकारे बोलावी, किती त्याचे टाइप्स आहेत, अन्य भाषा बोलल्याने काय होतं, काय कळतं, काय बदलतं, कधी कोणत्या परिस्थितीत ह्याचा वापर कसा करावा, हे सगळं आपण शिकणार आहोत. सो ऍक्च्युली असं झालं होतं की परमेश्वराने आमच्या दोघांना याबद्दल कन्फर्मेशन दिलं होतं. सो आज आम्ही जस्ट दोघं असं सांगत असताना नाही का, दोघांचा विषय एकदम असा निघाला, लाईक वी बोथ हजबंड वाईफ, की अन्य भाषेवर परमेश्वर ह्या मला गोष्टी शिकवते आणि मी म्हणत होती की ह्या मला गोष्टी शिकवते. इव्हन गॉड इज गिव्हिंग मी द सेम बर्डन. ओके. सो डेफिनेटली मला माहितीये की हे परमेश्वराला काहीतरी ह्या दिवसांमध्ये या विषयाला धरून करायचं आहे, तुमच्या जीवनात करायचं आहे. ओके. सो डोंट मिस द अपकमिंग मीटिंग्स अँड द टीचिंग्स.
हा आठवडा कदाचित कमिंग वीक आपण ह्या भाषेबद्दल आपण आपल्या मुखाच्या शब्दाबद्दल शिकणार आहे. स्वतःला सवय लावा. चुकूनही, मी सांगते, चुकूनही तुमच्या मुलांसाठी, तुमच्या संसारासाठी, तुमच्या पतीसाठी, पत्नीसाठी, आई वडिलांसाठी, सासू सासऱ्यांसाठी नकारात्मक शापाचं बोलू नका. न्याय करणारे शब्द काढू नका. चुकूनही बोलू नका. नाही सहन होते, गप्प बसा, थोडा वेळ कुठेतरी निघून जा, पण बिलकुल वाईट तुमच्या परिवाराबद्दल बोलू नका, तुमच्या नोकरीबद्दल बोलू नका, तुमच्या बॉस बद्दल बोलू नका, तुमच्या बिझनेस बद्दल बोलू नका, तुमच्या हातच्या कामाबद्दल बोलू नका. प्रेज द लॉर्ड. ब्लेस देम. तुमचं मुख हा जीवनाचा झरा असू दे, आशीर्वादाचा झरा असू दे. ते नाही का मृत्यूचं दार बनवू नका त्याला. प्रेज द लॉर्ड. तुमचं मुख एकतर ना, इट कॅन, युअर माउथ और युअर टंग कॅन रिलीज बुलेट्स और सीड्स. हालेलुया. म्हणजे एकतर ना तुमच्या मुखातून, तुमच्या जिभेद्वारे गोळ्या, म्हणजे बंदुकीच्या गोळ्या एखाद्या व्यक्ती जसं फायर करतो तसं नाही का, यू कॅन शूट एनीबडी, किंवा तुम्ही नाही का त्या एक बीज बनून पेरणी सुद्धा करू शकता, जे पुढे जाऊन फळ देईल. प्रेज द लॉर्ड. पण जर ते बंदुकीसारखा वापर करताय तर घात ठरलेला आहे, नाश ठरलेला आहे. एखाद्या माणसाला जर गोळी लागली तर तो माणूस मरणार आहे किंवा जखमी होणारच आहे. सो त्या प्रकारे एक तर तुमची जीभ काम करते, किंवा नाही का ते बीजाप्रमाणे काम करते, जे आज तुम्ही पेरताय, पण उद्या, परवा, तेरवा जसं चांगलं वाढतंय ते फळदायी होतंय. हालेलुया. प्रेज